आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व वरिष्ठ नेत्यांचे खूप मनापासून सर्व महिला भगिनींच्या वतीने आभार व्यक्त करते। आणि खरंच आपल्या या युती सरकारमध्ये लाडकी बहीण हे फक्त म्हणण्यापुरतंच नाही, तर प्रत्यक्षात बहिणी लाडक्या आहेत हे या निर्णयाने दाखवून दिलं। आणि हा एक मातृशक्तीचा गौरव पार्टीने केलेला आहे। कोणासोबत राहणार मतदारसंघ? तर स्पर्धा म्हटल्यानंतर आता स्पर्धक पुढे असणारच, अजून काही चित्र स्पष्ट झालेलं नाही। चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता ते त्यांचे विषय आहेत। चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्य जाहीरनामा म्हणजे आपल्या या मतदारसंघावर मान्य आदरणीय आपल्या बागडे नानांनी जीवापाड प्रेम केलेलं आहे आणि अनेक वर्षापासून नानाच हा विधानसभा मतदारसंघ सांभाळत आहेत। आणि त्यांच्या कार्य करण्याची पद्धत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। अतिशय प्रामाणिकपणाने, निस्वार्थपणाने नानांनी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केलेला आहे। तर या माझ्या समोरचं एक मोठं आव्हान आहे की त्या पद्धतीचं काम आणि त्यांचा वसा पुढे चालू ठेवण्याचं। लाडकी बहिणीचा कितपत फायदा होणार? लाडक्या बहिणींचा चांगला परिणाम म्हणजे भरपूर फायदा। आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी एवढ्या उत्सुक झालेल्या आहेत आणि खूप आनंदी झालेल्या आहेत की त्यांना ही एक छोटीशी भेट सरकारकडून मिळाली। त्यामुळे आमच्या सर्व लाडक्या बहिणी आता उत्साहात आहेत, जोरात आहेत। जिल्हा परिषद कार्यक्रमात तुम्ही पद घोषवलेले आहेत, तर त्या कार्यक्रमामध्ये कोणते कोणते विकासाची कामे केली? जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमामध्ये अनेक विकास कामं, काही म्हणजे आपले रस्त्याचे असतील, विशेष म्हणजे आपल्या शाळा, अंगणवाड्या हे अतिशय चांगल्या दर्जाच्या, कारण हा शिक्षणाचा पाया आहे आणि आपल्या नवीन पिढीची सुरुवात तिथून होत असते। तर ह्याच चांगल्या दर्जाच्या बनवणे आणि सर्व शासकीय ज्या सुविधा आहेत त्याचा लाभ सामान्य जनतेला व्हायला पाहिजे। त्यामुळे आमची PSC असेल, आमच्या शाळा असतील, अंगणवाड्या असतील, सगळ्यांच्या एवढ्या चांगल्या सुविधा आपण ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भर दिला। आमची गणोरी PSC त्याचा म्हणजे जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर सुद्धा प्रथम क्रमांक अनेक वेळा त्या PSC ला मिळालेला आहे। मॅडम, शेवटचा एक प्रश्न आहे, महिलांसाठी आपण कोणते कोणते काय करतो? आपल्या याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ते महिला सबलीकरण। कारण नारी शक्ती ही एक म्हणजे नारीमध्ये म्हणजे कष्ट करण्याची शक्ती आहे, सहनशीलता आहे, सर्व गुण तिच्यामध्ये आहे आणि एका वेळेस अनेक काम आपली महिला भगिनी करू शकते। अशा नारी शक्तीला आपण एक हक्काचं त्यांना व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांना आपण थोडा आधार जरी दिला तरी त्या चांगल्या पद्धतीने लघु उद्योग चालू करतील, घरी बसल्या त्या चांगले व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावू शकतात। त्यासाठी आम्ही महिलां सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार। मराठा समाज बीजेपी से नाराज है, तो उसका क्या इफेक्ट पड़ेगा? नाही, आम्हाला तर तसं काही वाटत नाही की मराठा समाज नाराज आहे, कारण आम्ही काम करत असताना सगळे आमच्याशी सर्व समाज जोडले गेलेले आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे नाराज आहे भाजपवर, तर ते फडणवीस विरोधामध्ये बरेच उमेदवार उभे करण्यात तुमचा काय परिणाम होतो? तसे काही नाही त्यांनी म्हणजे स्टेटमेंट।
धन्यवाद लोकं धन्यवाद.